जेवणाचे पार्सल घेतले मात्र बिल देण्यास तयार नाही, बिल द्यावेच लागेल असे ढाबा मालकाने सांगताच एका तरुणाने त्यांच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने ढाबा चालकावर प्राणघातक हल्ला केला आहे। या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी गुंडगिरी करणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत। जखमी गणेश जोशी यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मजहर शेख, कुणाल गायकवाड, हरीश मगर आणि शुभम देवमनी यांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे। दिनांक 1/6 रोजी 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये एका ढाब्यावरती पार्सल देण्याच्या बिलाच्या कारणावरून भांडणं झाली होती। त्यामध्ये सराईत आरोपी मजहर हनीफ शेख आणि त्याच्या साथीदारांनी ढाबा मालकाला मारहाण केली होती। त्यामध्ये 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। आज रोजी मजहर हनीफ शेख हा सराईत आरोपी, त्याबरोबरच आणखीन 3 साथीदारांना अटक करण्यात आलेले आहे। पुढील तपास करीत 3 आरोपी होते त्यांच्यावर काय गुन्हा दाखल असेल? बाकीच्या आरोपींवरती नाही, पण मजहर हनीफ शेख याच्यावरती 5 गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे। आणि आजही ज्यावेळेस त्याला अटक केलं त्यावेळी त्याच्याकडे एक शस्त्र मिळून आलं, त्याच्याबद्दलचा आर्मॅक्टचा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांच्यावर IPC काय धारा लावला सर? कलम 307, 504, 506 व 34 असे गुन्ह्याचे कलम लावण्यात आलेले आहेत। आणि जो नवीन गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये 425 आर्मॅक्ट लावण्यात आलेला आहे। लोकनायक न्यूज